हाय फ्रेंड्स. इंस्टाग्राम तर पाहतच असाल, मी पण पाहते. रील्स पाहत असताना मला एक सोलफुल ब्लिसफुल आवाजाने आकर्षित केलं आणि तो आवाज होता सखूबाई लंकेताईंचा. जणू काही लता दीदीच. तुम्हालाही कधी ना कधी फीड मध्ये त्यांचा आवाज, त्यांचे रील नक्कीच पाहायला मिळाली असेल. मी विचार केला की चला आपण जरा त्यांच्याबद्दल अजून जाणून घेऊया, आणि म्हणून आज आपण जात आहोत थेट त्यांच्या गावीच. तर चला भेटूया सखूबाई लंकेताईंना आपल्या रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स वर. चल, वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. आज आपल्या बरोबर आहेत सखूबाई लंके. आता सगळेच त्यांना ओळखतात. कशामुळे? त्यांच्या आवाजामुळे. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. सो मॅडम, तुम्ही खूप छान गाता. आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही. सो मला सांगा, तुम्हाला गाण्याची आवड पहिल्यापासूनच होती? हो, लहानपणापासून. लहानपणापासून तुम्ही गायचा? हो. मग कुठे गायचात? मी असे म्हणजे घरातच अशी गाणी गुणगुणत राहायची. त्यापासून माझं म्हणजे असं कुठं रेडिओ टेप रेकॉर्ड वर लागले की गाणी मी अशी ऐकायची आणि अशी गुणगुणत राहायची आणि मला खूप आवडायची गाणी, अशी गाणी गायला. अच्छा, मग तुम्ही टेप रेकॉर्डर लावायचात आणि तुम्ही गाणी गुणगुणायचा. मग तुम्हाला कसं कळलं की मला गाणी गाता पण चांगली येतात? हे कसं कळलं तुम्हाला? मला कळलं जेव्हा माझा मुलगा म्हणजे अजय लंके, हा माझा छोटा मुलगा आहे, त्याने एकदा माझं गाणं ऐकलं. कसं? म्हणजे मी घरात अशी गाणं गुणगुणत होते स्वयंपाक करताना, आणि मग त्याने ऐकलं आणि तो म्हटला मामी, म्हणजे मला मामी म्हणतो. हो असे. आणि मग त्याने ऐकल्याबरोबर तो म्हटला मामी तुझा आवाज खूप छान आहे, तू अशी गात राहा, मी असं म्हणजे तुझा व्हिडिओ घेत राहील. आणि आणि मग मी गायला सुरुवात केली त्यापासून. ओके. पण मग लहानपणी तुम्ही कधीच नाही गायलात? लहानपणी म्हणजे मी गायलीच नाही. एकदा म्हणजे असं मी शाळेत असताना 4थी मध्ये मी असं गाणं गायलं होतं. आणि तेव्हा मला म्हणजे असं म्हणजे पहिला क्रमांक आला होता 4थी मध्ये गाण्याच्या स्पर्धेमध्ये. गाण्याची स्पर्धा होती? कुठल्या शाळेत असायचे तुम्ही? म्हणजे लोणावळा पुरंदर हायस्कूल. अच्छा. तुमचं शिक्षण कधीपर्यंत झालंय? शिक्षण माझं 9वी पर्यंत. 9वी पर्यंत झालं. आणि मग नंतर तुम्ही किती वर्षांनी गायला सुरुवात केली? म्हणजे नंतर माझं लग्न झाल्यानंतर मी गायला सुरुवात केली. अच्छा, म्हणजे मिस्टर ऐकायचे वाटतं? हो, म्हणजे त्यांना पण नव्हतं माहित. म्हणजे असं मी घरात म्हणजे मला असं गुणगुणायचं असं वेळच होतं. अच्छा. हो. आणि तेव्हा मला काही करता आलं नाही. त्यावेळी म्हणजे असं काही नव्हतं ना आपल्याकडे मोबाईल, माझं इंस्टाग्राम वगैरे काही नव्हतं. टिपायला काहीच नव्हतं. तुमचा आवाज, तुमचा चेहरा. आणि मला असे म्हणजे मी तिथं लोणावळ्यात राहत होते, असे मी गाणं गायची कधी कधी, तर मला असे शेजारचे भरपूर लोक म्हणायचे की तुमचा आवाज खूप छान आहे, म्हणजे लहान असताना तुझा आवाज खूप छान आहे, तू काहीतरी कर. त्यावेळेस आपल्याला काही करता आलं नाही ना, म्हणजे असं काही नव्हतं त्यावेळेस. बरोबर. आणि मला खूप असं म्हणजे वाटायचं की काहीतरी व्हावं, माझा आवाज मला असा स्वतःहून मला आवडायचा. तुम्हाला आवडायचं? ओके. आणि मग तुम्हाला तुमच्या लेकांनी पण सांगितलं की तुमचा आवाज खूप सुंदर आहे, मम्मी गात राहा, म्हणजे मामी गात राहा. आणि मग ते तुम्हाला टिपत राहिले आणि मग त्यांनी इंस्टाग्राम वर टाकलं, बरोबर? हीच जर्नी? हो. बरोबर. आता मला सांगा, जेव्हा इंस्टाग्राम वरती तुमचं पहिलं गाणं हिट झालं, कोणतं होतं ते? पन्ना की तमन्ना. पन्ना की तमन्ना. आणि त्याच्यानंतर दिल दिवाना, म्हणजे मैंने प्यार किया मधलं. अच्छा, ते. सो तुम्हाला ती गाणी आवडतात आणि तुम्ही गाता. त्याच्यात काही असं पर्टिक्युलर आहे की मला हेच ह्यांचंच गाणं गाते मी, किंवा मी ह्याच ऐकते, असं काही आहे? हो, मला खूप वेळ वाटायचं. कोणाचं? म्हणजे सगळे कुठली गाणी गाता तुम्ही, का काही ठराविक गाणी गाता? म्हणजे ठराविक पण अशी गायची, आणि अशी म्हणजे त्यावेळेस मी असे भरपूर पिक्चर बघायची. शाळेतनं सुट्टी असायची रविवारची, मग आम्ही मैत्रिणी असायचो ना, मग आम्ही अशा मैत्रिणी पिक्चरला जायचं. आणि मग ती गाणी मी अशी एकदम याने गायची. म्हणजे कशी काय लक्षात ठेवायची? हो, लक्षात म्हणजे असं घरी आल्यावर तीच गाणी मी अशी टेप रेकॉर्डवर ऐकून म्हणजे ती गाणी गायची मी.
मग कुठं काही लिहून ठेवायचात आणि मग गायचात का टेप लिहून नाही, रेकॉर्ड? पहिली मॅडम अशी पुस्तकं भेटायची अच्छा. गाण्यांची, मी ती पुस्तकं आणायची आणि नंतर मी वाचून पाठांतर करायची. मग तेव्हा तुम्हाला हो. तुमचे आई बाबा प्रोत्साहन करायचे हो, का बोलायचे काय नाही. वेळ लावलंय? मी कारण की आहे ना, मी अभ्यास पण करायची मॅडम आणि गाणी पण मला खूप छंद होता त्या अच्छा. गोष्टीचा. आणि वहीवर अशी वही घ्यायची आणि पेनाने लिहायची. ओके. हो. मग तुम्ही दोन्ही गोष्टी करायचात, अभ्यास पण करायचात हो, आणि दोन्ही तुम्ही गोष्टी. गाणं पण. हो. ओके. सो ताई तुमची मी गाणी ऐकली. ओके. हो. तर ती तुम्ही काही स्पेसिफिक कोणाची गाता का तुम्हाला आवडतात तशी गाता की तुम्ही फक्त कोणाचं आवडतं गाणं म्हणून मी ते गाते असं काही आहे? असं नाही, मला जास्त करून म्हणजे मी लता दीदींची आणि आशा दीदींची हीच गाणी मला खूप आवडतात गायला. का? हो, कारण की पहिल्यापासून मला त्यांची खूप गाणी आवडतात. कारण हो, लहानपणापासून तुम्ही लहानपणापासून मी त्यांची. त्यांची गाणी गात राहिले ना, त्याच्यामुळं मला खूप आवडतात त्यांची गाणी गायला. ओके. सो आता तुम्हाला ती गाणी आवडतात म्हणून त्यांची गाणी जास्त करून तुम्हाला गायला पण आवडतात आणि तुम्ही तेच गाता जास्त. हो. बरं. मग मला आता सांगा, की तुम्हाला हे फक्त असंच गाण्याचं आहे का तुम्हाला काही पुढं त्याचं करायचं आहे? हो, मला पुढे करायचंय. पुढं काहीतरी करायचंय, काहीतरी माझं करिअर म्हणजे करिअर करायचंय. करायचंय. करिअर करायचंय. हो. अच्छा. मला सांगा तुम्ही हिट झालात हो. Instagramवर, बरोबर? तर तेव्हा पुढं काय झालं? Instagramला तुमचं गाणं खूप फेमस झालं. मी पण फॉलो करते तुम्हाला. सो थँक्यू. त्याच्यानंतर इट्स ओके. मला सांगा त्याच्यानंतर काय? Instagramवर हिट झालं गाणं. मग काय झालं? म्हणजे मला असं बाहेरून खूप कॉल येत राहिले. हां. म्हणजे असं या म्हणून, कशासाठी? म्हणजे असं गाण्यासाठी. कुठून आले कॉल? कुठून म्हणजे असं बाहेरून येत राहिले कॉल आणि परंतु मग त्यांचे नंतर कॉल आलेच नाही. आणि नातेवाईकांनी खूप मला सपोर्ट केला. घरच्यांनी सुद्धा मला, माझ्या मुलांनी, म्हणजे आणि असं गावकऱ्यांनी? गावकऱ्यांनी पण केला. अच्छा. हो. मग आता तुम्ही कुठे गाणं गाता? Instagramवर तर गाता. हो. अजून काही फंक्शनला वगैरे? हो, म्हणजे असं लोणावळ्यात मी 2-3 वेळा गायलेली आहे, असे म्हणजे सूर साधनामध्ये. अच्छा. हां. ओके. अजून म्हणजे असे वेगवेगळ्या फंक्शन्सला पण तुम्हाला बोलवत असतील. हो. माननीय हो, बोलवतात. गेस्ट म्हणून तुम्हाला बोलवत हो, असतील तिकडे बोलवतात. आणि तुम्ही तसं गाणं. हां. पण तुम्हाला करिअर करायची इच्छा आहे. हो. पण ह्याच्यासाठी तुम्हाला फिल्म इंडस्ट्री मधनं कोणी फोन केले पण त्याचं काही झालं नाही असं म्हणणं आहे? हो, म्हणजे असे एक कॉल येत राहिले त्यांचे, परंतु मग नंतर म्हणजे आलेच नाही असे कॉल म्हणजे त्यांचे. म्हणजे कॉल आले, आले आणि मग नंतर नंतर काही झालं नाही पुढे. हो, पुढे. कारण तुमची न्यूज पण आलेली. कोणत्या हो. कोणत्या न्यूज पेपर मध्ये आलेलं म्हणजे तुमच्याबद्दल? लोकमतमध्ये आणि सकाळमध्ये. लोकमत आणि हो. सकाळमध्ये की खूप मला त्यांनी असा प्रतिसाद केला. हां. आणि मला वाटतं तुम्हाला अजून कव्हर करायला पण सोशल मीडिया म्हणजे Instagram वरनं पण लोकं आलेली होती, बरोबर? हो. कोण होते ते? द Instagram. पीपल ऑफ हो, बॉम्बे, हो. बरोबर? बॉम्बे. आणि द कहाणी होय. हो, द कहाणी. पण त्याच्यानंतर सुद्धा काही प्रतिसाद नाही आला इंडस्ट्रीमधून? हो, नंतर नाही आला. अजून प्रतिसाद इंडस्ट्रीकडून नाही आला. नाही. सो तुमची काय इच्छा आहे? मला म्हणजे असं मला वाटतं मनापासून, की असं मला कोणीतरी असं म्हणजे पिक्चरमध्ये गाणी गायला अशी संधी द्यावी. अशी हां. माझी खूप इच्छा आहे पहिल्यापासून. ओके. म्हणजे तुम्हाला आता एखाद्या नटीचा हो, आवाज हो, आवाज. तुमचा असावा. हो. ओके. सो तुमची इच्छा लवकरच पुरी व्हावी ही ईश्वरचरणी आपल्या प्रार्थना आहे. ॲज वेल एज मी रिक्वेस्ट करते ऑल इंडस्ट्री पीपल टू वॉच दिस अँड त्यांना प्रमोट करा आणि कुठेही संधी देता आली तर प्लीज त्यांना संधी द्या. ही आमची हंबल रिक्वेस्ट राहील. सो सखुताई तुम्ही आता हे सगळं गाणं तुमची मी ऐकतीये तर तुम्ही ह्याच्यासाठी काही शिक्षण घेतलंय, क्लास केलेत किंवा काही? नाही, क्लास वगैरे मी कुठे घेतला नाही. शिक्षण पण नाही घेतलं. मी माझे स्वतःहूनच गाते. स्वतःहूनच हो, गात आहे. स्वतःहून गाते. अरे आणि वा. आता हे मी शूट करते ना, हां. आता म्हणजे माझा मुलगा असा टीव्हीवर लावून देतो आणि आवाज कमी करून मी स्वतःहून माझी गाणी गाते.
अच्छा, म्हणजे हो. जे इंस्टाग्रामला हो, असतं ते. इंस्टाग्रामला सोडतात. ओके. म्हणजे तुमचा मुलगा सुद्धा गातो का? म्हणजे तो पण गातो, पण तो मला म्हणतो, की "पहिलं तू गा, नंतर मी गाईन." अच्छा. हो, अजय दादा स्वतः गातात. हो. चला, मग भेटूया अजून एक लंकेंना ज्यांना गाता येतं. सखूताईंबरोबर त्यांचा मुलगा अजय दादा. या अजय दादा, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्कार. सो अजय दादा, मी हे ऐकलं की तुम्ही पण गाणं गाता. हो, हो, हो. गातो. टाइम जसा भेटेल तसं मी गातो. तुम्ही पण कुठे शिक्षण नाही घेतलेलं? नाही, नाही. तुम्हाला काय वाटतं की आईनी गावं? मम्मी बोलली तुमची की तुम्हीच तिचा सांगता? तिचा आवाज तसा हे करतो, मॅच करतो. म्हणजे त्या सिंगर सारखा. तर ओल्ड गाणी तिला एवढी म्हणजे लता मंगेशकर झालं, आशाताई झाले, अलका याग्निक, अनुराधा पौडवाल यांच्या व्हॉइसला थोडासा होईना का मॅच करतो तिचा आवाज. तर माझं असं म्हणणं आहे की आईला पुढे न्यायची आहे मला. वा. आजच्या जगात, आजच्या ह्या पूर्ण वातावरणामध्ये तुमचा आवाज तर आम्ही ऐकलाय. पण अजय दादा, तुमचे हे विचार पण खूप छान आहेत. आजच्या जगात आईला पुढे नेणं हा जो विचार आहे तो पण खूप छान आहे तुमचा धन्यवाद. आणि उल्लेखनीय आहे. दादा, तुम्हाला स्वतःला गाण्याची आवड आहे आणि तुम्ही आईला प्रोत्साहन देताय. हो. नक्की काय म्हणणं आहे तुमचं? माझं एवढंच स्वप्न आहे. मला आईला स्टेजवर गाताना पाहायचंय. म्हणजे स्वप्न आहे ते. ओके. मग तुम्ही स्वतः का नाही गात? आता माझ्या मागे जबाबदाऱ्या पण आहे कामाच्या. आता आईला मी हे देतो, प्रोत्साहन देतो, की तू गाणं गा किंवा रियाज कर. आणि मग करतो मी शूट संध्याकाळचं तिचं गाणं. मला टाइम भेटतो तेव्हा. अच्छा. आणि मला पण गाण्याची संधी भेटली तर मी पण गाईन. आईसोबत ड्युएट पण गाईन. व्हेरी नाईस. खूप छान. आम्ही पण तीच प्रार्थना करतो की तुम्हाला संधी चांगली मिळावी. आपला हा जो पॉडकास्ट आहे त्याच्या थ्रू कोणी ते बघावं, ऐकावं आणि त्याच्या थ्रू तुम्हाला का होईना संधी मिळावी अशी आपली अपेक्षा आहे, इच्छा आहे आणि ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. मग तुम्ही आता जे हे काम गाणं करताय, कामाला जाता, कामाला कुठे जाता तुम्ही? महिंद्रा SLO मध्ये कामाला आहे. माझा छोटा जॉब आहे. अच्छा. हा. जॉब कुठलाही छोटा नसतो. कुठे आहात तुम्ही? जॉब मध्ये काय काम करता तिकडे महिंद्रामध्ये? जॉब मध्ये आपले हे कॉइलचे ना ते पॅकिंग मध्ये कामाला आहे मी. तुम्ही पॅकिंग पॅकिंग मध्ये. हा. मग तुम्ही पण कुठे शिक्षण घेतलंय गाण्याचं वगैरे? नाही शिक्षण नाही घेतले. मग तुम्हाला काय असं वाटलं की मम्मी छान गाते आणि तुम्ही कुठून शिकला? टीव्हीवरच. हा, ओल्ड सॉन्ग टीव्हीवरचे. आणि आई चांगलं गाते हे कसं काय तुमच्या लक्षात आलं? तिचा पहिला आवाज किचन पुरताच मर्यादित होता. आता लहानपणी तिला गाण्याची सवय होती, पण तसा तिला प्लॅटफॉर्म भेटला नाही त्यावेळेस. तर माझा चॅनल होता रील, हे इंस्टाग्रामचा माझा चॅनल होता पहिला. तर माझ्या याला व्ह्यूज नव्हते आणि मला काहीतरी न्यू कंटेंट पाहिजे होता. तर मी घरामध्ये बसलो होतो आणि किचन मध्ये ही गुणगुणत राहायचे. तर मग विचार केला हिचा आवाज चांगला आहे आणि हिचा आवाज एकदा शूट करून इन्स्टाला अपलोड करू. तो अपलोड केला आणि व्ह्यूज चांगले म्हणजे 1000-2000 तशा वाढायला लागल्या व्ह्यूज. तसा रिस्पॉन्स पण चांगला आला आणि कमेंट पण भारी आले. मग तेव्हापासून एकच आईच्या व्हिडिओ गाण्याच्या टाकायच्या. तर तुम्ही त्यांचं टॅलेंट ओळखलं आणि त्याला प्रमोट करायला तुम्ही घेतलं आहे. खूपच चांगलं आहे. ह्या जनरेशन मध्ये आई बाबांबद्दल जे फिलिंग आहे ती तुम्ही खूप छान प्रकारे व्यक्त केली आणि करत राहताय. हे पण मला आवडलं. तर तुम्हाला पण गायला आवडेल? आवडेल. नक्की आवडेल. आणि मम्मीला पण गाताना तुम्हाला प्लेबॅक सिंगर म्हणून तुला पाहायची आहे मला बस. सो नक्की आपण प्रयत्न करू सगळ्या गोष्टी आणि आय होप यू ऑल बिकम सक्सेसफुल. फक्तच मम्मी नाही तर तुम्ही सुद्धा सक्सेस व्हावं एवढंच आपण सांगू. कीप वॉचिंग real people, real achievements, or more such stories. Thank you.